पुढे तुमचा हा काळ सुवर्ण काळ असणार आहे। तुमच्या आयुष्यात खूप चांगला मोठा काहीतरी बदल होणार असतो। श्री स्वामी समर्थ। कशा सगळेजण मजेत ना? मजेतच राहा। आज आपण पाहणार आहोत आजचा दिवस कसा असेल। पण त्या अगोदर मी गेल्या वेळेस पण तुम्हाला अपत्य प्राप्तीसाठी एक उपाय सांगितला होता। आणखी एक आज सांगणार आहे की ज्यांना गर्भधारणा करायची आहे अशा स्त्रीने काय करायचं आहे, नागकेशर जे आहे ना, नागकेशर ते बारीक करून त्याची पावडर करून गाईच्या तुपामध्ये घ्यायचे अनुशापोटी, म्हणजे सकाळी काही न खाता पिता। तर हे 2-4 दिवसात एकदा तुम्ही हे खात जा। गाईच्या तुपातनं साजूक तूप त्याला म्हणतात। तर हे तूप जे आहे हे 1 चमचा घेऊन त्याच्यात ती पावडर टाकायची आहे आणि ते घ्यायचे। पावडर एकदम कमी नको, अर्धा चमचा पावडर आणि 1 चमच तूप असं जरी घेतलं आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचे। तर हे करा, तुम्हाला नक्की अपत्य होईल। संतान गोपाळ यंत्र येतं बाजारात, त्याची तुम्ही जर पूजा केली त्याच्यासोबत म्हणजे इलाज पण करा, देवाचं पण करा, त्याच्यानं तुम्हाला नक्की चांगला रिझल्ट येईल। स्वामी तुमचं ऐकतील। बघा मी तर आता कार्ड काढलेलं नाही आहे, कार्ड पडलेलं आहे। हे कार्ड काय आहे, वाव, बघा किती छान कार्ड आले। युनिव्हर्सचा मेसेज किती सुंदर आलाय तुमच्यासाठी। जजमेंटचं कार्ड आलेलं आहे। हे कार्ड आहे जे मेजर अर्कानाचं कार्ड आहे। मेजर अर्कानाचं कार्ड टॅरोमध्ये म्हणजेच तुमच्या आयुष्यात खूप चांगला मोठा काहीतरी बदल होणार असतो, त्यावेळेस ही कार्ड येतात। आणि हे कार्ड पडलंय म्हणजे युनिव्हर्सने स्वतः तुम्हाला हा मेसेज दिलाय। जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे, एवढं नक्की। त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त जप झाला पाहिजे। आणि हो, जो जप करेल त्यालाच याचं फळ मिळणार एवढं सुद्धा निश्चित आहे। कारण की खरोखर मनापासून सांगते, हे कार्ड खूप छान आहे। जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांचं चांगलंच होणार आहे, भलंच होणार आहे। कारण की तुमच्या आयुष्यात जर एखादी चांगली घटना घडणार असेल तेव्हा हे कार्ड येतं मेजर अर्कानाचं। आणि जजमेंटचं कार्ड आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादा निर्णय होणार आहे आता आणि चांगलाच होणार आहे। जर तुमचं लग्न होत नसेल, तुम्ही अविवाहित असाल तर विवाह होईल, मूल होत नसेल, आज आम्ही तुम्हाला अपत्यावर उपाय सांगितला आहे। तुम्हाला नक्की अपत्य प्राप्ती होण्यास परमेश्वर मदत करेल। आणि त्याच्यानंतर जर तुमच्या बाकी कोणत्या गोष्टी असेल, जॉब असेल किंवा कोणतेही, किंवा आयुष्यात कोणता निर्णय घ्यायचा असेल तर तो घेण्याची वेळ आलेली आहे। जॉब बदली करायचं असेल, जे काही आयुष्यात तुम्हाला आता टर्न घ्यायचा आहे तो घेऊ शकता। पुढे तुमचा हा काळ सुवर्ण काळ असणार आहे, त्यामुळे बिंदास्त राहा, एन्जॉय करा। आणि हो, आता शुक्र सुद्धा बदलतोय। शुक्राचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे, तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला तुमची कोणती रास आहे आणि शुक्र त्याच्यावर काय प्रभाव टाकतोय हे सुद्धा कळेल। धन्यवाद। असेच आपले व्हिडिओ पाहत चला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हो, जर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा।